महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघूयात आणि सुरुवातीला राजकीय विश्वातून एक मोठी बातमी। युती झाल्यानंतर अर्जुन खोतकर मात्र नाराज झालेले आहेत। नाराज अर्जुन खोतकर सध्या आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले आहेत। वायबी सेंटरमध्ये या तिघांची बैठक सुरू आहे। युती झाल्यानंतरही खोतकरांची दानवेंवरील नाराजी कायम आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात येण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। विवेक, युती झाली, दोन्ही पक्षाचे अनेक नेते आनंदी झाले, पण अर्जुन खोतकर मात्र नाराज झाले, कारण दानवेंचं आणि त्यांचं काही फार जमत नाही। अशा वेळेला आता त्यांनी ही जी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंची भेट घेतलेली आहे त्याविषयी काय सांगाल? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली त्यानंतर जालना हा लोकसभा मतदारसंघ इथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं आहे। यापूर्वीच अर्जुन खोतकर यांनी की मी दानवेंविरोधात निवडणूक लढवणार आहे। खरं तर युतीनंतर खोतकर यांची भूमिका मवाळ होईल असं बोललं जात होतं, मात्र त्यांनी अजूनही लोकसभेच्या जागेवर दावा ठेवलेला आहे त्यांचा कायम। झालं तरी दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे आणि त्यासाठी पण आता वायबी सेंटर मुंबईतल्या इथं आयुष्मान भारत नावाचा कार्यक्रम आहे, तिथं आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आलेले आहेत। हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली आणि जालन्याबद्दल आपली आग्रही भूमिका यावेळेस खोतकर यांनी या नेत्यांपुढे मांडलेली आहे। आता नेमकं यापुढे काय होतं हे बघावं लागेल। जर युती झाल्यानंतरही खोतकर जर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असतील तर शिवसेना नेते त्यांना नेमकं काय सांगतात हे पाहावं लागेल। उद्धव ठाकरेंची जे भेट घेतात का हे देखील पाहावं लागेल। पण तुर्तास तरी खोतकर यांची दानवेंवरची नाराजी दूर झालेली असल्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातला भाजप सेनेचा वाद कायम आहे। नक्की, धन्यवाद विवेक ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याला माहिती देत होते। आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे खोतकरांची मनधरणी करू शकतात का ते उभे राहणार आहेत दानवेंविरोधात, तर शिवसेना त्यांना मदत करण्यासाठी म्हणून किंवा मदत मागण्यासाठी म्हणून खोतकर गेलेत, हेही सगळं पाहावं लागेल आणि याविषयी अधिक आपण बोलूया। मात्र आता एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। शिवसेनेसोबतच्या युतीनंतर भाजपने घटक पक्षांकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। अडगळीत पडलेल्या घटक पक्षांना गोंजारण्याचा प्रयत्न आता भाजपकडून होताना दिसतोय। राज्यातील रिक्त महामंडळाच्या पदांवर नियुक्ती करायला राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे, हाही एक त्याचाच भाग आहे। रासपचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी आणि मेंढी विकास महामंडळ अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली आहे। तसंच राज्य सरकारकडून असंही सांगितलं जात आहे की लवकरच इतरही मंडळाच्या नियुक्त्या जाहीर होतील। दिल्ली लोकसभा निवडणूक 10 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात 5 किंवा 6 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात मनुष्यबळ आणि सुरक्षा एजन्सीजच्या बैठकीचं सत्र सुरू झालेलं आहे। एक ब्रेकिंग न्यूज आहे। यवतमाळ इथं शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलेली आहे। 3 ते 4 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। भास्कर, काय अपडेट आहे? सुवर्ण यवतमाळमध्ये बीपीएड कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी जे बाहेरचे राज्य आहे त्या राज्यातले बरेचसे विद्यार्थी येत असतात। मग उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल किंवा मग काश्मीर असेल, त्या काश्मीरच्या जे काही विद्यार्थी यवतमाळात बीपीएड कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी यवतमाळात दयाभाई पटेल कॉलेजमध्ये ते सगळे विद्यार्थी शिकत होते आणि वाघापूर नावाचा जो परिसर आहे या परिसरातच हे विद्यार्थी राहत होते आणि या परिसरामध्ये काल रात्रीच्या दरम्यान 10:30 ते 11च्या सुमारास युवा सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या 4 तरुणांची बेदम मारहाण केलेला आहे आणि मारहाण करत असताना त्यांचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि सध्या स्थितीमध्ये लोहारा जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचं काम सुरू आहे आणि या संदर्भात आम्ही काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधला, मात्र जी काही मारहाण झालेली आहे ही योग्य नाही, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मारणं हे बेकायदेशीर आहे आणि गैरकृत्य असल्याचं म्हणणं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आलेलं आहे। नक्की, धन्यवाद भास्कर माहिती दिल्याबद्दल। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आपटा एसटी मध्ये बॉम्ब सापडला।
3 किलो बॉम्ब पावडर आणि डिटोनेटर यापासून हा IED बॉम्ब तयार करण्यात आला होता। बसच्या सीट खाली हा बॉम्ब लपवून ठेवला गेला होता। जर हा बॉम्ब फुटला असता तर संपूर्ण एसटी उडाली असती। वेळीच ही बाब लक्षात आल्यानं बॉम्ब निकामी करण्यात आला। पण कर्जत ते आपटा इथं जाणाऱ्या या वस्तीच्या एसटी मध्ये बॉम्ब सापडल्यानं खळबळ माजली। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता तपास करतायत। मी आता उभा आहे पनवेल तालुक्यात आपटा गावात। या आपटा गावात काल 11:30 वाजता या एसटी बसमध्ये एक बॉम्ब सापडला आहे। ही एसटी बस आहे ती कर्जतवरून आपटा येथे आली वस्तीला कंडक्टरने पाहिल्यानंतर एक वस्तू सापडली, एक पिशवी सफेद वस्तू सापडली। त्यात हे 3 किलोची पिशवी होती। त्यात IED आणि डिटोनेटर असं पावडर होतं। हे 3 किलोचं बॉम्ब होतं। ते कुणी ठेवलंय त्याचा तपास आता पोलीस करतात। या ठिकाणी 4:15 वाजता हा जो बॉम्ब होता हा निकामी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या आपल्या गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि रसायनी पोलीस स्टेशनमध्ये ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा जो ST आहे ह्या गावात या बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि जो हा बॉम्ब होता तो निकामी करण्यात आलेला आहे। तिथनं आता हटवलेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे आपल्या गावात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि ह्याचा तपास आता रायगड पोलीस करतायत। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। दरम्यान या संदर्भात सविस्तर चौकशी केली जाईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावतेही म्हणाले। हे जे आपटा जो आहे रायगडमधलं, तिथे रात्री आमचे मुक्कामाला एसटी जाते, त्याच्यामध्ये हा बॉम्ब सापडल्याची माहिती मिळालेली आहे। आमच्या कंडक्टरने आपले बॅग ठेवत असताना त्याला तो दिसला आणि त्यांनी ताबडतोब हालचाली केल्या। त्यामुळे पोलिसांनी ह्या संदर्भात तातडीने कारवाई करून तो आता बॉम्ब निकामी केलेला आहे। त्याचा अधिकृत आता अहवाल माझ्याकडे आमच्या सिक्युरिटी आमच्या ह्याकडनं येईल, परंतु ही बाब गंभीर आहे आणि या संदर्भातला योग्य तो तपास करून अशा प्रकारे बॉम्ब कुठून आला याचा शोध पोलीस घेतीलच। आता महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुकीच्या तोंडावर जर अशा प्रकारे घटना घडण्याने एसटीचा वापर होण्याचा तो अत्यंत गंभीर आहे। कर्जत आपटा ST बसमध्ये बॉम्ब सापडला। IED आणि ग्रॅज्युअल फार्म मधील पांढऱ्या रंगाची पावडर हे सगळं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं। फॉरेन्सिक पथकाकडून याची तपासणी करण्यात येते। फिंगरप्रिंट्स आणि डॉग स्क्वॉड कडून परिसराची तपासणीही केली जाते। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून। मोहन, पोलीस तपासाविषयी काही अधिक कळू शकलेलं आहे का? काही अपडेट मिळू शकलाय का? पनवेल तालुक्यात जे आपटा गाव आहे, आपटा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपटा जो ST स्टँड आहे त्याच्या शेजारी हा बॉम्ब ठेवण्यात त्या कंडक्टरने खाली उतरवलेला आहे। नंतर जे पोलीस या ठिकाणी आले त्या ठिकाणी हा जो बॉम्ब होता पूर्ण निकामी केलेला आहे। हा 3 ते 3.5 किलोचा बॉम्ब होता, पूर्ण निकामी करण्यात आलेला आहे। आता पंचनामा सुरू आहे। जे बॉम्ब होतं ते पूर्ण पार्टाने 5 साईटला करून फॉरेन्सिक लॅबला हे पाठवण्यात येणार आहे। हे जे रायगडचे पोलीस अधीक्षक आहेत त्या ठिकाणी आता इथे पोहोचलेले आहेत आणि ह्याचा जो पूर्ण तपास आहे, हा बॉम्ब ठेवला कुणी, कुठून आला, कर्जतवरून आला का अलिबागवरून आला, याचाही आता तपास सुरू आहे। पूर्ण रायगडमध्ये अलर्ट करण्यात आलेला आहे। पूर्ण ST डेपोला सतर्क करण्यात आलेला आहे की ज्या ज्या रूटच्या एसट्या आहेत त्या एसट्यामध्ये तपासणी सुरू आहे। पूर्ण नाकाबंदी रायगडमध्ये लावण्यात आलेला आहे। हा जो बॉम्ब होता तो कसला आहे, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतरही आता हे कळणार आहे। आतापर्यंत 10 ते 12 तास झालेले आहेत। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या आपटा गावामध्ये लावण्यात आलेला आहे। कालपर्यंत या गावांमध्ये ते मला अंतिच कळू शकेल की नेमकं काय या सगळ्या प्रकरणात समोर येत आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात येतोय। मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी सहभागी झालेत। मोर्चेकऱ्यांशी वाटाघाटी करण्याकरता गिरीश महाजन यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही। या मोर्चामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे। किसान सभेचा लॉंग मार्च निघालाय। मुंबईला सरकारबरोबर चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे मोर्चाही सुरू आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून ड्राफ्ट आलाय, ही माहिती आपल्याला समस्या आपण बघतोय की या ठिकाणी लक्षणीय उपस्थिती महिलांची सुद्धा या मोर्चात आहे। आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेली महिला, चूल सांभाळणारी महिला, मूल सांभाळणारी महिला, आणखीन आपली शेती सांभाळणारी कष्टकरी महिला, या सगळ्याच महिला आपल्याला दिसताय। काय सांगाल?
आहे पाण्याचा प्रश्न. पाण्याचा प्रश्न आपले महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्रालाच पाहिजे, गुजरातला नको. पेन्शन मिळायला पाहिजे 3000 रुपये आणि रेशन मिळायला पाहिजे. रेशन आमच्या महिलांना भेटत नाही. महिलांच्या अनेक मागण्या आहेत. हातामध्ये घेतलेला हा एक झेंडा, आणखी दूरवर पसरलेली ही सगळी गर्दी आणि याच्यामध्ये असलेला महिलांचा लक्षणीय सहभाग, काय सांगाल? भाजप सरकार आल्यापासून महिलांना न्याय मिळाला नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. आम्ही सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही पायी मुंबईला विधानसभेवर धडकणार आहोत. सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन सुद्धा इथे बोलायला आलेले आहेत. चर्चा सुरू आहे. सरकार सुद्धा सकारात्मक आहे. काय सांगाल? आम्हाला मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी असंच सांगितलं, सगळ्या तुमच्या आम्ही मागण्या मान्य केल्या, पण प्रत्यक्षात तशी कोणत्या वन जमिनीचं 10-20% काम केलं. बाकी सगळ्या मागण्या जशाच्या तशा आम्हाला गाजरं दाखवली सरकारने. आणि याचा जाब विचारायला आम्ही मुंबईला चाललोय, पण वाटेत आमच्या गाड्या अडवू राहिल्यात. सगळ्या ठिकाणी आम्हाला अडवणूक करू राहिले, आमच्यावर दडपशाही करू राहिले. तरी सुद्धा आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि जाणारच. मंत्री जरी आले तरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार नाहीत हे आम्हाला माहित आहे. थोडंफार कागदावर लिहून देतील आणि सांगतील तुमच्या मागण्या आम्ही मान्य केल्या, परंतु ते कागदावरच्या मागण्या आम्ही मानणारच नाही आणि मुंबईपर्यंत चालून जाणार. जर समजा मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही बेमुदत बसणार. ही आमची महिलांची ताकद आहे. ही महिलांची ताकद आहे, हे सगळ्यात महत्वाचं. लाल बावटाचा आवाज देत लाल बावटाची ताकद दाखवण्यासाठी लाल वादळ नाशिकहून निघाले मुंबईला आणि महिलांचा सुद्धा लक्षणीय सहभाग असा या मोर्चात आहे. यातनं तोडगा निघेल हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.